मस्त सामना सुरुवात होते. आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहतोय आपण. एका बाजूला गायत्री माता ससूसपाडा, तर दुसऱ्या बाजूला असेल वादळ स्पोर्ट्स बामणगाव. नाणेफेक जिंकून बामणगाव संघाने शतरंग स्वीकारले आणि ससूसपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. पहिल्या षटक हाताळण्यासाठी चंद्रकांत बॉलिंग मार्कवरती असतील आणि स्ट्राईकला असतील गुरुनाथ आणि नॉन स्ट्राईक एंडला किरण. पहिला चेंडू यावेळेस पहिला हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि वंडरफुल चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. बघा, किरण याची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. या सीझनची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. त्याने त्यांचा जो कॅप्टन त्याने सांगितलं की सराव झालेला आहे. दोन्ही संघाचा सराव झाला आहे. मात्र किरण यांनी ते अधिराज्य गाजवायला सुरुवात केलेली आहे. पहिला बॉल खेळत असताना या सीझनचा त्याने षटकार ठोकलाय. नक्कीच सीझनची सुरुवातच चांगली केली आहे, परंतु नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस फटका फसलाय आणि पाहतोय का, एक तेरू तो एक मेरी. फलंदाज बाद होतोय. किरण बॅक टू द आउट गॉन. नवीन फलंदाज मिस्टर आदेश वळवी यांना पाहतोय. कमबॅक केलाय गोलंदाज चंद्रकांतने. यावेळेस पाहिलं तर हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बाईटचा इशारा पंचांचा. एक बाईटच्या रो मध्ये एक धाव अर्जित होणं पाहतोय आपण. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. एका गडीच्या मोबदल्यामध्ये आता पाहतोय आपण मिस्टर गुरुनाथ कोम यांना पाहतोय आपण स्ट्राईक वरती. एका डावखुराचा जो गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर चंद्रकांत यांना. बड्डे बॉय अतुल सुरुंग यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. याच दरम्यान खूप चांगला स्ट्रोक इथे खेळला गेलाय. गुरुनाथ खोम याच्या बॅट मधून निघालेला हा एक जबरदस्त चौकार. 4 धावा. येस, कम ऑन डीजे. येस थँक्यू डीजे. पहिले तर चांगला फटका खेळला होता फलंदाज गुरुनाथ कोम यांनी. थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याचाच फायदा घेताना पाहिलाय. या 4 धावा, या 4 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा फटका खेचला आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय 6 धावांसाठी षटकार. यस डीजे. यस थँक्यू डीजे. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळत गुरुनाथ कोम यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चंद्रकांत यांचा. यावेळेस पाहिलं तर इनसाइड आउट कॅप मध्ये चेंडू जातोय. ग्राउंडला रोल करायचं सर. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार.
धावसंख्या झाली ती 21. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर महेश यांना पाहतोय पण महेश वळवी यांना पाहतोय पण आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पाहतोय आपण महेशच आहेत. बघूया कोणता महेश कोणावरती भारी पडतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात चंद्रकांत यांनी, परंतु आता कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. पहिला चेंडू यावेळेस पाहिला तर ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला, परंतु पाहिलं तर नॉस्ट्राईक एंड वरती रनआउट होण्याचा चान्स होता, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालंय. लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव, या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. गुरुनाथ पाहिलं तर 3 चेंडू फेस केले, तिन्ही चेंडू सीमारेषा पार पाठवल्यात. बघूया चौथा चेंडू पुन्हा एकदा महेश यांचा पुढचा चेंडू. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू येतोय निर्धाव. यावेळेस पाहिलं तर महेश यांनी पाहिलं होतं मागच्या षटकामध्ये कोणत्या स्ट्रॉंग झोन मध्ये फलंदाजी केली होती, त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना पाहतो आपण. या फलंदाजाला रोखून कसं ठेवता येईल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा महेश. हाफ ट्रॅकर बॉल होता, यावेळेस फलंदाज स्वतः निराश होताना पाहतोय. ही चुकी झाली आहे आणि या चेंडूवरती पाहिलं तर मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु हा चेंडू येतोय निर्धाव. चांगला कमबॅक या षटकामध्ये करताना पाहतोय आपण मिस्टर महेश वळवी यांना. 3 चेंडू हाताळले, तिन्ही चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव देण्यात त्याला. नेक्स्ट बॉल महेश यांचा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, चांगला कट केला. पॉइंट रिझन मध्ये शतरक्षक आहे तिकडे, फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धाव फलक पाहिलं तर पुढे सरकते 23 या आकड्यावरती. या षटकामध्ये कमबॅक केलाय वादळ स्पोर्ट्स बामणगाव संघाने, कारण मागच्या षटकामध्ये 21 धावा खर्च केला होता चंद्रकांत यांनी, परंतु या षटकामध्ये महेश यांनी पूर्णपणे ताबा ठेवला आपल्या गोलंदाजीच्या रूपामध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा पाहतोय पण निर्धाव चेंडू येतोय. पहिले चांगली गोलंदाजी केली आहे, फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केला, एक लेग बायच्या रूपामध्ये आणि बॅटिंगच्या रूपामध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आलाय. चांगलं कमबॅक. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा काय फटका सजवलाय, अप्रतिम चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हॅलो, सन्माननीय वैभवजी धिंडा यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मेडल हे स्पॉन्सर झालेले आहेत, तर त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपणास विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थान बनवायचं आहे. नवीन गोलंदाज आपण बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन वैभव
वैभव हांडवा यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती. सॉरी, श्रीधर हांडवा यांना पाहतोय. श्रीधर यांचा पहिला चेंडू गुरुनाथ कोम साठी. यावेळेस पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप होता. पंच आपल्या बाजूला वळत. यस, पंचांचा इशारा येतो वाईटचा. एक अतिरिक्त धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय आपण. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू स्विंग अँड मिस होतोय. निर्धाव चेंडू येतोय. चांगला कमबॅक केला, पहिला चेंडू आवाज होता, परंतु त्यानंतर यांनी कमबॅक केलाय. गुरु यांना पाहिलं तर आपण बेड्या ठोकल्या. थोडस पाहिलं तर अडचणी देताना पाहतो. यावेळेस पाहिलं तर चेंज ऑफ द पेस चेंडू हाताळ होता. आणि यावेळेस पाहिलं तर पाहूया आपण पंच आपल्याला कळवतील नॉट आउट आहे. आणि पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. पंच बॅटला बॉल लागला होता का? यस, एक सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस पहिला तर हाफ ट्रॅकर बॉल होता, कट केलाय. सन्माननीय महेश हांडवा यांचे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डीप कव्हर मध्ये चेंडू गेला होता. पाहिलं तर 2 धावा. या 2 धावाच्या मध्ये धावसफलक पाहतोय आपण 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप असलेला चेंडू. यस, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या, त्यानंतर कमबॅक केलाय. गायत्रीपाडा सुसुफळा संघाला यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या टोला चेंडू हाताळला होता. परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. एक सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पाहतो तर 33 या आकड्यावर जाऊन पोहोचते. तर पाहिलं तर पूर्णपणे गुरुनाथ वरतीच दारोमदार आहे, कारण मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले होते, परंतु यावेळेस पाहिलं तर त्यांना पूर्णपणे रोखून ठेवलाय. यावेळेस पाहिलं पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस चेंडू हाताळला, फिंगर रोल केले होते आणि पाहतो तर अजून एक चेंडू येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय मिस्टर श्रीधर हांडवा यांना. पाच चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन 33 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्याचा चेंडू होता, खोदून करण्याचा प्रयत्न केला. तिकडे शतरक्षक आहे, थोडंसं फंबल होतोय. एक धाव झाली, दुसरा धावचा प्रयत्न डेंजर एंडला येतोय गुरुनाथ, परंतु पाहिलं तर थोडसा हवेत चेंडू असल्यामुळे 2 धावा. या 2 धावाच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. 3 षटकात समाप्तीला धावसंख्या जाऊन पोहोचते 35. एसटीजे चला पाणी घेऊन लवकर यायचंय.
येस थँक्यू डीजे. शेवट षटक हाताळण्यासाठी मिस्टर अजय वळवे यांना पाहतोय पण आणि एक पारितोषिक आलंय अतुल सुरुंगड यांच्याकडून. बड्डे बॉय आहेत त्यांच्याकडून अजयसाठी एक पारितोषिक आहे. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे त्यांच्यासाठी. बघूया पहिला चेंडू अजय यांचा फुलटो चेंडू धाव आणि पाहतो चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. सर थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या अर्जित केल्या होत्या पण मागची 2 षटकं पाहिले तर जवळजवळ रोखून ठेवलं होतं. परंतु या षटकाचा पहिला चेंडू पहिला तर चौकार आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकर बॉल होता. फटका फसलाय परंतु डिस्टन्स तेवढं चांगलं होतं. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. थोडंसं कानमंत्र देताना पाहतोय आपण कारण पहिले 2 चेंडू पाहिले तर मोठे वटके आल्यात. एक षटकार एक चौकार आलाय. बघूया आदेश वळवी इज ऑन फायर. नेक्स्ट बॉल अजयसाठी. यावेळेस पहिला कमबॅक केलाय गोलंदाजाने. चांगली लाईन आणि लेनचा वापर केलाय. कानमंत्र दिला त्याचा काहीतरी फायदा झाला यावेळेस. वादळ स्पोर्ट्स बामणगाव संघाला अजून सुद्धा पाहिलं तर हॅट्रिक घेतली तर मला वाटते 500 रुपयाचा मानकरी ठरू शकतो अजयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस लोअर फुल्ड चेंडूला पुल केलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. यस धन्यवाद डीजे. पाहतो आपण अजय यांच्यावरती आक्रमण केलंय. शेवटचं षटक आहे स्लॉगर षटक आणि स्लॉगरच्या षटकामध्ये आक्रमण केलंय. यावेळेस पाहिलं तर थोडस फिंगर रोअर केली होती. कमबॅक केल्या पुन्हा एकदा. पाहतो आपण पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू निर्धाव होता. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार आलाय आणि 5वा चेंडू पाहतो तर आपण पुन्हा एकदा निर्धाव आलाय. शेवटचा चेंडू षटकातील या इनिंग मधील. शेवटचा बॉल बघूया अजयचा. पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकर बॉल होता. जागा बनवून घेण्याचा प्रयत्न केला. तिकडे शतरक्षक आहे. फील्ड करून थ्रो केला तो पण एक धाव झाली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का. प्रयत्न तर होता परंतु एक सिंगल धाव. या सिंगलच्या मध्ये धाव फलक जाऊन पोहोचते 52 या आकड्यावरती आणि 53 धावांचं एक भल्ला मोठा आव्हान उभं केलंय ते गायत्री माता स्पोर्ट्स ससुपाडा संघाने. ओ टू यू डीजे.
हॅलो हॅलो. यस, थँक्यू डीजे. सन्माननीय नरेशजी मेरे यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय नरेश मेरे, आपणास विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो. चला, बॅट्समन लगेच पाठवून द्यायचे आहेत. बॅट्समन लगेच पाठवून द्यायचे आहेत. आपण पाहतोय की धावा ज्या धावफलकावरती लागलेल्या आहेत, 53 धावा. 53 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. वादल स्पोर्ट ब्राह्मणगाव संघाला फक्त 50 धावा करायच्यात, लक्षात घ्या. त्रेपन्न धावा या धावफलकावरती लागल्यात. वादल स्पोर्ट ब्राह्मणगाव संघाला फक्त 50 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील, याची नोंद घ्यायची आहे. 3 धावांची पॅनल्टी ही दिली गेलेली आहे गायत्री माता सस्तुपाडा या टीमला. दोन्ही संघाने लक्षात घ्यायचं आहे, 3 धावा धावफलकावरती अगोदरच ऍड केल्या जातील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सन्माननीय बबनजी भावर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. महेश वलवी आणि श्रीधर हांडवा हे 2 फलंदाज आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती महेश वलवी, नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण श्रीधर हांडवा, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आदेश वलवी. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. आदेश आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जातोय महेश करता. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळला गेलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव संख्येने आपण पाहतोय इथे धावफलकाला सुरुवात झालेली आहे. यावेळेस पाहतोय आपण गॅप मध्ये खूप चांगला स्ट्रोक इथे केलेला आहे महेश वलवी, आणि चेंडू पडल्यानंतर इथे दिशा बदलतोय. क्षेत्ररक्षक
बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रातून धावतोय त्या क्षेत्रामध्ये आणि चांगले क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत 2 धावा ह्या पलून पूर्ण केल्या. या 2 धावेने धावफलक हा पुढे पोहोचलेला आहे, तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. लक्षात घ्यायचं 3 धावा या अगोदरच धावफलकावरती ऍड केलेल्या आहेत. 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आदेशाने ते कमबॅक केलेला आहे, चांगला कमबॅक दर्शवतोय. पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर हा निर्धाव चेंडू आलेला आहे. आपण पाहतोय जगदंब चषक 2025. खूप सुंदर आयोजन नियोजन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बघा, दोन्ही पाय हवेमध्ये होते आणि चांगला स्ट्रोक इथे त्यांनी कन्व्हर्ट केला. ठोकलाय चौकार, 4 धावा. साईनाथ रावते यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला बॉल स्पॉन्सर झालेत. एक सिंगल धाव इथे आपण पाहतो पलून पूर्ण केलेली आहे आणि महेश वल्वी या फलंदाजाकरता बक्षीस देखील जाहीर झालेला आहे साईनाथ रावते यांच्याकडून. मात्र सध्या आपण पाहतोय श्रीधर हांडवा हा स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल इथे आलेला आहे. चेंडू टाकून झालेत 5 धावा. धावफलकावरती पाहतोय आपण 11. 53 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. ओरपी चेंडू होता, चांगल्या पद्धतीने हा चेंडू ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनीची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. येणारे अजूनही चेंडू असतील 18 चेंडूमध्ये अजूनही 40 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 40 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तग धरून उभी आहे आणि चांगले फलंदाजी देखील करतायत श्रीधर हांडवा आणि महेश वल्वी. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आपल्याला फुल जर्सी मध्ये पाहायला मिळतोय. बघा, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा हा नियम आहे, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. दुसरा षटक हाताळण्यासाठी दीपेश येतोय. दीपेश वल्वी, आदेश वल्वी याने पहिले षटक हाताळलं. त्याने आपण जर बघितल्या धावा खर्च केल्या 10 धावा त्याने खर्च केल्या. दीपेश येतोय. दीपेश याने पहिल्या बॉल वरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि साईनाथ रावते इथे भरपूर नाराज झालेत, कारण महेश करता त्यांनी बक्षीस जाहीर केलं होतं आणि साईनाथ रावते यांनी आपली जागा देखील बदललेली आहे. भरपूर नाराज झालाय. एकच आहे. दिनेश मोर हा नव्याने बॅटर येतोय. चेंडू आपण पाहतोय फाईन लीग क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. चेंडू सरळला
शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून निघून जातोय 4 धावांकरता. खराब शतरक्षण तिकडे पाहायला मिळालंय. दिनेश मोर याने आपल्या सीझनची सुरुवात चौकाराने केलेली आहे. अवलीस बघा चेंडूला हुक केलाय. शतरक्षक आहे तिकडे. जे जालं मांडलं होतं त्या जाल्यामध्ये एक मोठा मासा अडकला गेलाय. दिनेश मोर एक चौकार ठोकल्यानंतर तंबूच्या आश्रयाला परततोय. फलंदाज बाद. भालचंद्र येतोय. भालचंद्र डोंगरकर. आता एक आपण पाहतोय की एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जो षटकार चौकारांसाठी ओळखला जातो तो भालचंद्र हा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 17 धावा. फुलरलेनचा चेंडू होता आपण पाहतोय या स्टँडच्या मध्ये इथे देखील सापडलाय. भालचंद्र याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. तिसरा गडी या षटकामध्ये बाद केलाय दीपेश वल्वी या गोलंदाजाने. मनीष मनीष येतोय. मनीष लोखंडे न्यू बॅटर. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. आणि दीपेश वल्वी हा गोलंदाज हॅट्रिक वरती आलेला आहे. हॅट्रिक बॉल. अवलीस बघा काय फटका खेळलाय. आल्या आल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. ठोकलाय षटकार. बिग शॉट. थँक्यू. या स्पर्धेमध्ये आपण हा चौथा खेळाडू पाहतोय की ज्याने आपल्या सीझनची सुरुवात षटकार ठोकून केलेली आहे. कालच्या दिवसामध्ये आपल्याला धनेश वाघ पाहायला मिळाला. त्यानंतर करण भुजड पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये दर्शन गोऱ्हाणे आणि त्यानंतर मनीष लोखंडे. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. एकाच धावेवरती समाधान देखील इथे मानावं लागेल. षटकाची समाप्ती ती झालेली आहे. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या जात आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
किशोर तिसरं षटक हाताळण्याचे स्ट्राईक वरती पाहतो आपण मनीष याला वाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. लेग एसटी सोडून जाणार हा चेंडू. 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे. एक सिंगल धाव इथे पलून पूर्ण केली गेली. या एका सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 26 धावसंख्येवरती. 26 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिले षटक आदेशाचं 10 धावा त्याने खर्च केल्या. दीपेश वल्वी याने 11 धावा खर्च केल्या आणि किशोर हरवटे इथे तिसरं षटक हाताळतोय. शॉट ऑफ लेंथ चांगल्या प्रकारे कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. मात्र चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ जाऊन थांबलाय. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. स्लोअर वन हाताला गेला होता. शॉट ऑफ लेंथ होती मात्र फायदा उचलता आला नव्हता तो म्हणजे श्रीधर हांडवा याला. मात्र 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 28. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्याकरता. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. वेळेस आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर निघणारा हा चेंडू. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईड आहे. एक एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते ती म्हणजे 29 या धावसंख्येवरती. अजूनही 24 धावा बनवाव्या लागतील वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला मॅच जिंकण्याकरता. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. इथे कमबॅक करतोय किशोर हरवटे. बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडू मध्ये 24 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन झालाय. टायमिंग परफेक्ट इथे साधलाय आणि ठोकलाय षटकार. श्रीधर हांडवा थँक्यू डीजे. श्रीधर हांडवा याच्या बॅट मधून निघालेला हा एक बिग शॉट आणि या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 35 या धावसंख्येवरती. सन्माननीय अण्णाजी हांडवा यांचे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे केला गेलाय. मात्र खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले तिकडे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 धावा. 36 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत 5. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत खूप धावा खर्च केल्यात किशोर याने. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. छेडछाड करण्याचा प्रयत्न होता मनीष याचा. मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. आणखीन एक एक्स्ट्रा. एक एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या 37 धावा. आत्ता मात्र कमबॅक केलाय. उर्फिश बॉल होता. फायदा उचलता आलेला नाहीये. षटकाची समाप्ती. षटक संपलंय 3रं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 37 धावा. अजूनही मॅच जिंकण्याकरता 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. चला पाणी पाठवायचं आहे लगेच. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 16 धावा.
विकास लागेल ना त्याचे विकासला सांग विकास तू टेन्शन नको घेऊ बरं. टेन्शन नको घेऊ काल तिकडं होता तरी तर रस देत होता. आधीच असं किती तर सांग ना सुरेश तर सन्माननीय सुरेशजी गहिला यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच एक रोमहर्षक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक काटेकी टक्कर या दोन संघादरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळते. या मैदानावरती 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाच्या संघानेकर रेडी राहायचं आहे. हा मॅच संपल्यानंतर आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. 6 चेंडू 16 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी किरण म्हसे. किरण म्हसे याचा फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये आणि पहिल्या बॉल वरती इथे फलंदाज श्रीधर हांडवा याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. यस थँक्यू थँक्यू डीजे. सन्माननीय अल्पेशजी हांडवा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आज आपल्याला स्वराज्य स्पोर्ट्स पिंढरीपाडा हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीम आपला नवीन बॅट्समन आपण लगेच पाठवून द्या. आपला बॅट्समन आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा, लक्षात घ्या. नव्याने बॅटर इन झालाय अक्षय वल्वी. पण बॅट बॉल कनेक्शन चांगल्या प्रकारे झाली. लढाई एक सिंगल धाव. अक्षय वल्वी नव्याने आलेला बॅटर आपण पाहतोय. आता नाव स्ट्राईक वरती, तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय मनीष लोखंडे ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता. आता पूर्ण जिम्मेदारी असेल ती म्हणजे मनीष वरती. 4 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 4-15 हे समीकरण. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू आणि ते फलंदाज बाद झालाय तो म्हणजे मनीष लोखंडे. किरण याने कमबॅक केलाय आणि आपल्या संघाला एक चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय चंद्रकांत मोरघा. लेफ्टी फलंदाज आहे, लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना दिसतोय. तीन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 3-15 च हे समीकरण. थोडीशी घाई करायची आहे. आपण पाहतोय 4 शतरक्षक हे ऑन साइडला तैनात केले गेलेत.
त्यानंतर 5 षटरक्षकामध्ये ऑफ साईडला आहे तैनात केले गेलेत. यावेळेस पाहतो आपण मिसटायमिंग झालेला आहे. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न, यष्टरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मात्र एक सिंगल धाव मिळेल. आता 2 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 14 धावींची आवश्यकता आहे. गायत्री माता ससुवाडा या संघाने या मॅच वरती आपली पकड मजबूत केलेली आहे. फक्त छापा असा कॉल आहे आणि छापा इथे आलेला आहे.